फिरान पाय दुखले पण आमका अजून काय हव्या तशा गोष्टी मिळाल्या नाहीत. चप्पल बाहेर काढा. द्वारकाधीश मंदिर आहे, खूप जुनं आहे. तिन्ही येते. तोरण दरवाजा लावायला विणलेला आपल्याला जर तसं पण चालेल, तसं पण चालेल. ओके. गर्दी बघा भरपूर आहे ना. गर्दी म्हटलं भरपूर आहे. आता सीझन चालू आहे ना गणपती. हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आपण आता आज दिला असं होते भुलेश्वर मार्केट. आता मी आहे ते लोहारचा आणि सध्या गणपतीचं सीझन चालू झालेलं असं आणि सगळे शॉपिंग चालू आहे, गणपतीचं डेकोरेशन वगैरे. आणखी भुलेश्वर मार्केट हे त्याच्यासाठी खूप फेमस आहे. बऱ्याच गोष्टी असे मिळतात जे की खूप स्वस्त दरात मिळतात, फक्त भाव करून घेऊ गयो. तर आज मी आणखी माझ्यावर काकाच. तर अजून आम्ही काही घेऊक नाही, जस्ट बघतो फक्त, कारण इकडे सध्या सीझनवरती कसे खूप काय पण रेट सांगतात. तर तुमका जर भाव करून घेऊक नाही ना तर तुमका भरपूर खर्च होऊ शकता. तर आता आम्ही चाललो भुलेश्वर मार्केट. आता लोअरचा आता जातो. खूप त्याला 10-15 मिनटं लागतील आमका पोचासाठी. आणि आज जरा पावसानं मेहरबानी केला ना, पाऊस नाही. आता वाजले 2:45. 3:30 झाले. नाही अरे हां 3:30 25 झाले. तर आमका गणपतीचं डेकोरेशन घेऊचा, पडदे वगैरे आणखी छोटे मोठे काय गोष्टी घेऊची असतात. बघू आमका किती आणि कसे स्वस्त मिळतात किंवा काय. मी नक्कीच ते गोष्टी तुमका दाखवेन कुठच्या दुकानात मिळतात ते. म्हणजे तुमका पण ह्या व्हिडिओतून समजेल, रेफरन्स मिळेल की तुमका जर घ्यायचे असतील तर मी भुलेश्वर मार्केटमध्ये येऊन घेऊ शकता. हां लग्नासाठी ब्लेझर. महावीर खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, सगळे ब्रिटिशकालीन आहेत थोडेफार आणि थोडेफार आता हे रिनोव्हेट केलेले आहेत. जेठालाल भुलेश्वर मार्केट मित्रांनो खूप फेमस. आम्ही अगोदर पण माझ्या व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ केला आहे 7-8 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये पण मी भुलेश्वर मार्केट कशासाठी फेमस आहे मी सांगितलं. भरपूर सारे वस्तू, खूप साऱ्या गोष्टी सगळ्या मिळतील. जे तुमका पाहिजे ती गोष्ट तुमका भुलेश्वर मार्केटमध्ये मिळत. फक्त या तुम्ही. आणखी तुमका भरपूर इकडे गर्दी असेल, गल्ली. आज जरा गर्दी कमी आहे. आज काय माहीत नाही, आज रक्षाबंधन आहे. बरेचसे दुकानं दिसत नाही तेवढी ओपन, आणखी गर्दी पण कमी आहे. आदर्श हॉटेल 20% डिस्काउंट. चामुंडा इथून स्टार्ट होईल ना भुलेश्वर मार्केट. नरनारायण मंदिर नक्कीच विजिट करा तुम्ही. तिथे खूप जुने इमारती आहेत, बघण्यासारखं आहेत. तर मित्रांनो इथून भुलेश्वर मार्केट स्टार्ट झाला. पाय दुखले चलून 10 मिनटं. लोहार शाळेचं इथून 5-10 मिनटं लागतात पोचायला. काळबादेवी रोडने आलो आम्ही. तर इथे ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत त्या गोष्टी बघू आम्ही किती स्वस्त आणि कुठे भेटतात चांगले ते. गर्दी बघा किती आहे. हे असे आमका तोरणं हवी आहेत. पुढे बघूया. 150 रुपये सांगतात. 150 रुपये 200 रुपये जोडी. आणखी जे आमका पडदे घ्यायचे आहेत डेकोरेशनसाठी ते 150 रुपये मीटर. आमका जास्तीत जास्त 8-8.5 मीटर लागत. तर मित्रांनो हे बघा, हे मृण्मयी महानगरपालिका भुलेश्वर मंडई आहे. लास्ट टाइम मी त्याच्यात व्हिडिओ केलं होते. त्याच्यामध्ये तुमका सगळे ज्वेलरीज मिळतील, ज्वेलरीज वगैरे सामान. खूप गर्दी आता सध्या गणपती सीझन चालू झाला ना त्याच्यामुळे. बघा
त्याचे तोरणं मिळतील इथे 250 रुपये डोअर तोरण. थोडी महाग सांगतात, पुढे जाऊन बघूया अजून स्वस्त मिळतील काय. हा पटवा हँडीक्राफ्ट बघूया ना आतमध्ये द्या त्याला. चप्पल बाहेर काढा, कृपया दरवाजाच्या बाहेर चप्पल काढा. हो इकडे कंटी वगैरे आहेत सगळे. त्या दुकानात जरा आमका महाग दात सांगितलं 200 रुपये 2 जोडी. हे 1 जोडी 2 माळ्याचे. हे बघा इथे बघूया, ते पण भरपूरच. ही जी गल्ली आहे ह्याच्यात, ह्या गल्लीमध्ये तुमका सगळं जे आपले कंटी बघा, माळ, हार, डेकोरेशन सामान मिळेल. जशी छोटी फुलं वगैरे. थोडंसं रेट काहीतरीच सांगतायत, बघू आता काय पर्याय नाही शेवटी. अगोदर काही दुकान आपण बघूया, फिरूया. काय बघताय? तुमच्याकडे आहे सफेद पण ते रंगीन आहे. रेट मला वाटतं तेवढंच सांगतील. हे हार बघू, हे बघा हार, हे बघा समोर समोर समोर. रक्षाबंधनचे राख्या पण बघा. झालं आज संध्याकाळपर्यंत. गणेश पांजरा पोळा, गणेश चुनरी सेंटर. छोट्या गणपतींसाठी इकडे पाट वगैरे आहेत. कुठे गेले? हां चुनरी सेंटर इकडे. तू कुठे आला ना बाजार? चंदासोडवरनं ते गोल देऊळ माहित आहे? कुठे? गोल देऊळ. ओके नाही नाही. चंदासोडवरनं बसने जावं लागतं. फिरान पाय दुखले पण आमका अजून काय हव्या तशा गोष्टी मिळाल्या नाहीत. आता बघू पुढे अजून किती झालं तर लागतं. आणि की कुठच्या शॉपमध्ये आमच्या पडदे किंवा ते डेकोरेशन सामान मिळाल. कंटी स्पेशल. चला आतमध्ये जाऊया. आपला गणपती 4-4.5 फूट आहे ना. ते हा ते आहे बघा. हे चांगलं आहे ना. हां एवढं ओके आहे ना आपल्याला, म्हणजे बाकी घ्यायचं असेल तर. राधर आणि द्वारकाधीश मंदिर आहे. खूप जुनं आहे, मस्त नक्षी काम वगैरे आहे याच्यावरती. हां जुने बिल्डिंग आहेत बघा. लिनन कॉटन क्लब. आता गर्दी नसेल तर फिरायला खूप छान वाटतं. खूप मस्त अशी ठिकाणं आहेत मुंबईमध्ये जे ओल्ड आहेत भरपूर. तर मित्रांनो भुलेश्वर मार्केटला आम्ही फिरलो. एकदम पूर्ण काही फिरायला मिळत नाही, बट जेवढं शक्य झालं तेवढं फिरलो. पण आमका जशा गोष्टी हव्या होते त्या गोष्टी आमच्या मिळत नाही, कारण खूप रेट सांगत होते. आणखी मग आता आम्ही विचार करतो की प्रॉपर्ट मार्केटला जाऊन बघावं. तर भुलेश्वर मार्केट आणखी प्रॉपर्ट मार्केट त्याचं जवळ होतं, फक्त 10-15 मिनटं चालत जावं लागतं. तर बघू प्रॉपर्ट मार्केटला आमका त्या गोष्टी मिळतात काय, गणपतीच्या डेकोरेशनच्या आणखी पडदे वगैरे. हां सो मित्रांनो आम्ही फायनली प्रॉपर्ट मार्केटला पोचलो. हां पण हे फॉर्मच आहेत पूर्ण. फॉर्म नाही. हां लावलेले आहेत सगळे फॉर्मला. हां
वेली वगैरे हे होतं बघ. पुढे बघा, पुढे तोरणं बघा किती आहे. हा तेच हे बघा इकडे आपण हे माळा तर घेतले आपण. आपल्याला तोरणं हव्या, डोअर तोरण हव्या ना. हे नाही ना, हे कुठे आहे? हे तोरण आहे. मित्रांनो इथे पडदे खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत. डोअर कर्टन्स, हे बेडशीट आहे आणि हे किती नाही छोटं पडणार, छोटं पडणार. ते 3 तरी पाहिजे, 3 लाईन तरी पाहिजे मध्ये असे. 4 नको, मग काय ते खूप मोठं होणार ना. बघूया ना. वाव, इकडे मित्रांनो डेकोरेशनचे फुलं भरपूर आहेत. प्रॉफिट मार्केट हे बघूया का? हा सिंगल फुलं बघूया ना. त्याच्याकडे फोमला लावलेली आहेत पण. ते लावले अशी असतील ना त्यांच्याकडे. त्यांना विचारूया. चौका 4 है 6 लेके. आता गर्दी वाढते जशी संध्याकाळ होते तशी. हे काय ते माळे आहेत ना, आहेत बोललो आपल्याजवळ. हे फ्लॉवर पॉट्स आहेत ते ठेवण्यासाठी, शो पीस साठी. हा किती? 60 ला 2. 60 ला 1, 100 ला 2. हो 100 ला 2 नको मित्रा. गर्दी वाढली ना. हे तोरण नाहीये. किंवा 3 फूट तोकडं पडणार, शॉर्ट होणार ते. आपल्याला 3.5-4 फूट तरी पाहिजे. खाण्याला बघ तिकडे. असेच करावं लागेल. इथे आहेत पण ते खूप शॉर्ट आहेत. 3-3.5 फूट नाही आहेत तेवढे. हे भाई कंटी कैसी है? कंटी कैसी है? हाँ ये वाला, ये वाला 450 तो 350 300 250 हाँ? भाई थोड़ा कम करना, कम करना. वही जो हाथ में पकड़ा है वो. हाँ हाँ भाई कम करना. सब ले रहे थे, 3-4 ले रहे यहाँ पे. 3 लिए थे. हा पण ते लहान गणपतींसाठी डेकोरेशन आहे रेडीमेड. हा इथले मुंबईमध्ये ठीक आहे. थोडी गर्दी वाढली आता भरपूर. हा लास्ट हे आहे ना, संपलं ना इथून. सुरुवातच इथून होती. हा इथून हा गेट आहे ना. काशीनाथ उत्कर्ष मंडळ चौक. हा तर मित्रांनो आम्ही भुलेश्वर मार्केटला गेलेलो. तिकडे आमका एवढा काय खास असं भेटलं नाही. होते भरपूर गोष्टी म्हणून आम्ही प्रॉफिट मार्केटला घेतलो, खरेदी केली. शॉपिंग झाली अर्धी, थोडी बाकी आहे. जे गोष्टी भेटले चांगले कमी स्वस्त दरात ते आम्ही घेतलो. तर बाकीचे बघू. ठाण्यात गेलो काय घेऊचे. पडदे घेतलो, तोरण लावला घेऊचा दरवाजाचा. पडदे घेतलो. आणखी
डेकोरेशनसाठी कापड होतं ते घेतलं आणि थोडे मोठे शोपीससाठी. आता बाकीचे डेकोरेशनचे सामान बघू आम्ही ठाण्यात घेऊ. तर व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. नक्कीच तुमका आवडात आणि तुमका गणपतीचा सीझन चालू आहे तो डेकोरेशनसाठी वगैरे खूप मस्त मस्त डेकोरेशन्स पीसेस म्हणा, पडदे, तोरण वगैरे सगळे भुलेश्वर मार्केटमध्ये स्वस्त दरात मिळतात. तर नक्कीच तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकता. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखी कमेंट करा. पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.